नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण दिवाळीच्या फराळामध्ये तिखट खारी बुंदी, मोठी म्हणजे जाडी शेव आणि लहान म्हणजे बारीक शेव आणि पापडी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे. अनेकदा काय होतं, आपण चिवडे बनवत असतो त्यावेळेस आपण चिवड्यांमध्ये हे सगळं घालण्यासाठी बनवत असतो, पण अगोदरच आपण जर पूर्वतयारी अशी करून ठेवली तर पटकन आपल्याला कोणताही चिवडा बनवता येतो आणि पटकन शेव पापडी बुंदी त्यामध्ये घालता येते. तर एकाच पिठापासून आपण कसं बनवायचं हे बघणार आहे. तर चला, कोणताही वेळ न घालवता पटकन रेसिपीकडे वळूया. इथे मी 1 किलो बेसन पीठ घेतलेले आहे आणि एक छोटी वाटी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे लागणार आहे आपल्याला बुंदी, पापडी आणि शेव बनवण्यासाठी. तर सगळ्यात पहिलं इथे मी एक छोटी वाटी लसूण घेतलेलं आहे. लसणाची साल मी इथे काढलेली नाही आहे. त्यानंतर त्यामध्ये धने, जिरे, ओवा घालायचा आहे आणि थोडीशी बडीशेप घालून घ्यायची. बडीशेप अगदी तुम्ही थोडीशी घातली किंवा नाही घातली तरी चालेल. पाणी घालून आपल्याला याची बारीक अशी पेस्ट करायची आणि नंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं. आता काय करायचं, आपल्याला हे गाळणीने गाळून घ्यायचं. जर तसंच आपण जर घातलं तर शेव किंवा बुंदी पाडताना खाली थाळीमध्ये अडकू शकतं आणि आपली शेव व्यवस्थित पडणार नाही, म्हणून आपल्याला हे गाळून घ्यायचं. गाळून घेतल्याच्या नंतर चोथा तुम्ही कशा पण साठी वापरू शकता. त्यामध्ये हिंग घालायचं आहे, त्यानंतर हळद घालायची आहे, चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि लाल तिखट आपल्याला इथे आपल्या आवडीनुसार घालायचे. आता जर तुम्हाला तिखट शेव पापडी बुंदी नसन पाहिजे तर तुम्ही तिखट नाही घातलं तरी चालेल, पण तिखट मी इथे बनवते, खारी तिखट अशी बनवते, त्यामुळे मी इथे 2 चमची काश्मीरी मिरची पावडर घालून घेतलेली आहे आणि 2 चमचे आपल्याला तेल घालून व्यवस्थित पाण्यामध्ये हे सगळं मिसळून घ्यायचं. त्यानंतर काय करायचं आहे, बेसन पीठ मी इथे चाळून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला 3 किंवा 4 चमचे जे मोठे असतात मापाचे ते आपल्याला यामध्ये घालायचं, किंवा 1 वाटीभर यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं. तांदळाच्या पिठामुळे काय होतं, शेव पापडी जे आहे ना ती तेलकट होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगली कुरकुरीत होते. कुरकुरीत पदार्थ होण्यासाठी तुम्हाला जर कोणताही पदार्थ कुरकुरीत बनवायचा असेल तर त्यामध्ये आवर्जून तांदळाचं पीठ घालायचं. त्यामुळे पदार्थ एकदम कुरकुरीत होतो, कडक अजिबात होत नाही, कारण आपण यामध्ये तेल वापरलेलं आहे. त्यानंतर हे सगळं पाणी यामध्ये घालायचं आणि पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. आता जास्त गोळा पण आपल्याला पिठाचा बनवायचा नाही किंवा पातळ सुद्धा बनवायचं नाही, तर असं हलकंसं चिकटसर आपल्याला पीठ इथे मळून घ्यायचं आहे या पद्धतीने, म्हणजे व्यवस्थित पापडीसुद्धा पाडता येते, त्यानंतर शेवसुद्धा व्यवस्थित पाडली जाते आणि तेलकट होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे चांगली कुरकुरीत होते. आता काय करायचं आहे, 1 किलो पिठामधलीच 1 वाटी मी इथे बेसनपीठ साईडला काढून ठेवलं होतं. त्यामध्ये आपल्याला एका बाउलमध्ये घालून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ घालायचं. शेवला सुद्धा आपण मीठ घालून घेतलेलं आहे. चवीप्रमाणे तुम्ही अंदाजानुसार मीठ घालायचे पीठ घालवताना दोन्ही पण. लाल तिखट, थोडीशी हळद, हिंग घालायचे आपल्याला यामध्ये आणि थोडीशी काळी मिर पूड आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि हे पाणी घालून आपल्याला खलवून घ्यायचं आहे. आता हे बुंदीसाठी खलवतोय त्यामुळे आपल्याला हे जरासं असं पातळ खलवायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, थोडं थोडं पाणी घालूनच झाऱ्यामधून पीठ गळेल एवढं आपल्याला ते पातळ करायचं आहे. त्यानंतर लगेच आपण शेव आणि बुंदी पाडायला घेणार आहे. कढईमध्ये मी इथे तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं तापलेलं पाहिजे. गॅससुद्धा इथे मोठाच करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती जो झाऱ्या असतो आपल्याकडं घरामध्ये रेग्युलर वापरायचा, त्या झाऱ्याने आपल्याला इथे बुंदी काढायची. हलक्या हाताने झाऱ्यावरती असं टॅप करायचं, म्हणजे बुंदी व्यवस्थित खाली पडते. झाऱ्या अजिबात हलवायचं नाही आणि व्यवस्थित तळली गेली की मग बुंदी हलवायची आणि व्यवस्थित अशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हिला
तळून घ्यायची. म्हणजे तेलाच्या पूर्ण अशा बुडबुड्या कमी झाल्या की मग तेलामधनं बुंदी इथे काढून घ्यायची. एका चाळणीमध्ये काढून घ्यायची, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असतं ते निथळून जातं. आता बुंदी आपली इथे पाडून झालेली आहे. शेव आपण इथे करून घेणार आहे. तर 2 पद्धतीचे आपण शेव करून घेणार आहे. एक जाडी आणि एक पातळ. म्हणजे एक मोठी जरासं जाडसर असते आणि एक नंबरची म्हणजे थोडीशी त्यापेक्षा पातळ असते. तर आपण पीठ व्यवस्थित खवलून घेतलेले बघू शकता. यापेक्षा जास्त घट्ट किंवा यापेक्षा जास्त पातळ अजिबात करायचं नाही. सोऱ्याला मी तेल वगैरे काहीच लावून घेतलेलं नाही आहे. पहिले आपण जाड शेव पाडून घेतोय. व्यवस्थित दाबून आपल्याला पीठ भरायचं. त्यानंतर मी इथे गॅस मोठा करायचा आहे आणि मग आपल्याला शेव कढई तेलामध्ये पाडून घ्यायची. लगेच उलटी करायची नाही किंवा हलवायची सुद्धा नाही. बुडबुड्या कमी झाल्या की मग आपल्याला या पद्धतीने उलटी करायची आणि दोन्ही साईडनी छान अशी कुरकुरीत तळून घ्यायची. तेलाच्या बुडबुड्या पूर्णतः कमी झाल्या की मग आपल्याला शेव इथे काढून घ्यायची. झाऱ्याने अशी निथळून घ्यायची दोन्ही साईडने पकडून, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असतं ते निघून जातं. शक्यतो ही जाड जी शेव असते ना ती जास्त तेलकट अजिबात होत नाही, कारण ती तेल धरत नाही. तर त्याच पद्धतीने आपण दुसराही वेढा इथे घालून घेऊ. तशीच आपण तळून घेणार आहे आणि त्याच पद्धतीने आपण सगळ्या शेवटी जी बारीक 1 नंबरची शेव असते, 0 नंबर आणि 1 नंबर यामध्ये फरक आहे. ही 2 नंबरची शेव आहे. 1 नंबरच्या थाळीने आपण शेव करून घेतली. शेव आपल्या दोन्ही पण बनवून झालेल्या आहे. त्यानंतर आपण पापडी बनवून घेणार आहे. पापडीची थाळी फक्त आपल्याला बदलायची आहे आणि तेच पीठ आपल्याला वापरायचे. म्हणजे एकाच पिठामध्ये एक नंबरची शेव आणि 2 नंबरची शेव, म्हणजे एक पातळ जाड शेव अशा 2 प्रकारच्या शेव आणि पापडी आपण बनवून घेतलेली आहे. तर पापडी सुद्धा आपल्याला अशी शेवसारखी गोल वेढ्यावरती घालून घ्यायची. पण पापडी जास्त जाड शेवसारखी टाकायची नाही, नाहीतर ती एकमेकींना चिटकली जाते. तेलाच्या बुडबुड्या कमी झाल्या की शेव अलगद अशी उलटी करायची आणि दोन्ही साईडनी चांगली कुरकुरीत तेलाच्या बुडबुड्या कमी होईपर्यंत इथे तळून घ्यायच्या. तर अशाच पद्धतीने आपण दुसरा एक वेढा घालून घेणार आहे. तर दिवाळी चालू आहे, दिवाळीचा फराळ चालू आहे. सगळ्यात जास्त आपल्याला शेव, कुरकुरीत, पापडी हे सगळे पदार्थ, तिखट खारे असणारे पदार्थ फार आवडत असतात. मुलांना आवडत असतात. वेगवेगळे आपण चिवडे बनवत असतो तेव्हा आपल्याला त्यामध्ये घालायला सुद्धा याचा उपयोग होतो. तर तुम्ही अशी करून ठेवली तर चिवड्यामध्ये पण तुम्हाला पटकन घेऊन घालता येईल आणि खाण्यासाठी फराळामध्ये सुद्धा बनवली जाते. तर तुम्ही अगदी डब्बा भरून महिनाभर ठेवली तरी ती सहज टिकते, काहीच होत नाही. अशा पद्धतीने आपण 2 प्रकारच्या शेव, बुंदी, तिखट बुंदी आणि पापडी इथे बनवून घेतलेली. रेसिपी अगदी साधी सोपी, कुणालाही जमेल अशी दाखवलेली आहे. लसूण शेव म्हणतात त्याला. लसूण शेव बनवून घेतलेले. तुम्हाला रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि ती कशी वाटली तुम्हाला पापडी, शेव, बुंदी हे सुद्धा कमेंट करून सांगा. परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत मस्त खात राहा, मजेत राहा, स्वतःची काळजी घेत राहा. बाय बाय.